जय गजानन मंडळी, आज मी तुम्हाला दाखवत आहे मेथीचा एक आगळा वेगळा प्रकार। ताजी मेथी आली की हा आगळा वेगळा प्रकार तुम्ही करून बघा। खूप सुंदर लागतो खायला, अगदी टेस्टी आणि करायला एकदम सोपा। तर त्याच्यासाठी आता साहित्य काय काय पाहिजे ते बघूया आपण। इथं साधारण एक जुडी मी मेथीची घेतली आहे। वजनाने बघाल तर 250 ग्रॅम वगैरे असेल, 200 ग्रॅम 250 ग्रॅम। एक मेथीची जुडी आणि चण्याची डाळ ही आपण 3 ते 4 तास भिजत घातलेली आहे पाण्यामध्ये। आणि यातलं पाणी काढून आता आपण मिक्सरला वाटून घेऊया। त्याच्यासाठी साहित्य, फोडणीसाठी आपल्याला इथे लागणार आहे मोहरी, जिरे, लसूण, मीठ, कढीपत्ता, फोडणीसाठी तेल, लाल तिखट, आवडत असतील तर तीळ ऑप्शनल आहे, आणि हळद। आता आपण हिरवी मिरची, लसूण आणि आलं याची आता एक पेस्ट तयार करून घेऊया, वाटण तयार करून घेऊया आणि त्यामध्ये आता मिक्स करूया। या प्रकारे आता आपण हा एक मेथीचा, तुम्ही मेथीचे गोळे म्हणू शकता याला, किंवा असे फुनके म्हणू शकता। हिरवी मेथी आली की इकडे होतोच हा प्रकार। चला तर मग आता कृतीकडे वळूया। आता इथे आपण मेथी चिरून घेतली आहे बारीक, आणि ती डाळ भिजत घातली होती, ती डाळ बारीक करून घेतली आहे। आलं, लसूण, हिरवी मिरची याची पेस्ट, हळद, तिखट, थोडे तीळ आणि मीठ। आता हे सगळं मिश्रण एकत्र करून याचा घट्ट गोळा भिजून घेऊया, मळून घेऊया सगळं एकत्र आणि छान याचा गोळा भिजून घेऊया। ते सगळं एकत्र करून त्याचा असा गोळा मळून घ्यायचा आहे। तुम्हाला तसं त्याच्यात थोडं वाटत असेल तर तुम्ही बाजरीचं पीठ किंवा बेसन, ज्वारीचं पीठ, वळल्या नसतील जात तर तसे, माझे तर तसे वळल्या गेले तर तुम्ही टाकू शकता कसलंही पीठ। अशा प्रकारे 10 मिनिट आता हा आपण रेस्ट करायला ठेवूया। त्याची अशी वेगवेगळ्या आकाराचे, तुम्हाला जो आकार आवडत असेल त्याचे तुम्ही बनवू शकता। मी तीन प्रकारचे बनवलेले बघा। तुम्हाला असे मुटकुळे आवडत असतील तर असे मुटकुळे बनवू शकता, किंवा गोल गोळेच आवडत असतील तर गोल गोळे, किंवा असा शेप देऊ शकता तुम्ही याला। आणि आता चाळणीमध्ये पाणी घेऊन त्याच्यावर वाफवून घ्यायचे। अतिशय छान लागतात हे। मेथीचा एक असा सुंदर प्रकार आहे, तुम्ही अगदी करून बघाच एकदा। आणि जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। चला तर मग आता हे छान आपण, स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये, किंवा कढईत पाणी ठेवून त्याच्यावर स्टँड ठेवायचं आणि वाफवून घ्यायचं। कढईमध्ये असं पाणी ठेवायचं, त्याच्यावर स्टँड, त्याच्यावर एक गाळणी ठेवायची, गाळणीला थोडा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि त्याच्यावर असे आपण जे केलेले आहेत मुटकुळे गोळे ते असे ठेवून द्यायचे। 10 ते 15 मिनिट याला आता वाफ काढून घेऊया। आणि वाफ काढल्यानंतर कढीसोबत, ताकासोबत, तुम्हाला ज्याच्यासोबत आवडतील तसे तुम्ही खाऊ शकता हे। आता याला 10-15 मिनिट वाफ देऊया। झाले आहेत आता आपले वाफून, बघू शकता तुम्ही। मी 2-3 प्रकारामध्ये त्याचे आकार केलेले आहे। तुम्हाला जो आकार आवडते तो करा। आकाराचा तर काही इतका फरक नाही पडत, चव छान पाहिजे आकार कुठलाही करा। असे गोल गोल करून त्याला मध्ये एक होल केलाय, आणि हे केले मुठ्ठ्यासारखे, आणि गोळे पण केले। तिन्ही पण आकार मी आता तुम्हाला दाखवलेले आहे। तुम्हाला जो आकार आवडला तो तुम्ही करू शकता। अगदी सोपा आकार आहे याला, नाही ना काही इतकं कठीण नाही आहे। आता खायचे कसे ते बघूया आपण। तर या पद्धतीने ते प्लेटमध्ये घ्यायचे, फोडायचे मधून, थोडा कट मारायचा त्याला, आणि त्याच्यावर कढी घ्यायची। तर ही कढी लाल मिरच्याची केली आहे मी, म्हणून अशी लाल आली। लाल मिरच्याची कढी आणि त्याच्यात ते कॉम्बिनेशन खूप छान लागते। मेथीची ती कडवट चव, हरभऱ्याच्या डाळीची चव आणि कढीची आंबट चव, इतके सुंदर लागतात ते खायला, खूप छान लागतात। आणि त्याच्यासोबत आवडली तर तुम्ही भाकरी करू शकता, लोण्याचा गोळा, भाकरी। नुसते सुद्धा तुम्ही असे खाल्ले, गरम गरम भात आणि याच्यावर हिंगाची फोडणी देऊन जरी भातासोबत खाल्ले तर पोळी घ्यायची काही गरज नाही तुम्हाला, तसे पण छान लागतात। आणि